पालकचा गरगटा खाल्ला आहात, आंबट चुकासुद्धा गरगटा खाल्ला असाल किंवा आपल्या चाकवतचासुद्धा गरगटा खाल्ला असाल. पण आजचा गरगटा खूप स्पेशल आहे, कारण की आमच्या इनबाईने चटणी केली आहे आणि त्या चटणी केल्यानंतर ना कशाची आमटी तयार करायची म्हणून त्यांनी मला दिली आहे सॅम्पलसाठी ही चटणी, म्हणजे लाल तिखट व कांदा लसूण मसाला. मग त्यासाठी मी तर तयार केली आहे गरगटा, तो सुद्धा मेथीचा आणि कांद्याच्या पातीचा. घरामध्ये भाज्या नव्हत्या आणि ह्याच भाज्यापासून मी आता आमटी तयार करणार आहे. खूप सुंदर चवीला झालती आमटी, अगदी गरगटा असताना पालकचा तशाच पद्धतीनं. गरमागरम भात केला आणि ही फक्त गरगटा केला पालकचा आणि मेथीचा. ही बघा लाल भडक घरामध्ये तयार केलेला हा कांदा लसूण मसाला. तर हीच आहे आमचं सिक्रेट घरामधलं जेवणाचा तिखटपणा आणि चवीला छान अशा आमट्या तयार होतात. तरी मी घरामध्ये होती मेथी निवडलेली आणि कांदासुद्धा कट करून घेतला. पातीचा कांदा घ्यायचा. तुम्हाला वाटणारसुद्धा नाही की ही पालकची किंवा चाकूची सुद्धा गरज नाही आता गरगटा तयार करण्यासाठी, असं म्हटलं तरी चालतं. मेथीचा गरगटा तर ते एक मूठ थोडंसं घातलं आहे तूर डाळ, मूग डाळ घातलं आहे घटसर होण्यासाठी, शेंगदाणा घातला आहे, लसूणसुद्धा सोललेला ह्यामध्ये घातला आहे छान असं फ्लेवर येण्यासाठी. ह्या आमटीला स्वच्छ पाण्यानं 1-2-3 वेळा धुवून घेतलं आणि शिजण्यापुरतं पाणी घालायचं आणि याच्या आपण आता 3 शिट्ट्या करून घेणार आहोत. 3 शिट्ट्यामध्ये ह्याची एकदम गरगरीत डाळ शिजली जाते. नाही शिजली तर अनेक दुसरी शिट्टी काढून घ्यायची. जेवढी डाळ गरगरीत आणि भाज्या छान अशा शिजले ना आमटीला छान अशी चव येते. थोडंसं मला शिजल्या नसल्यासारखं वाटलं म्हणून आणि ह्याच्या 2 शिट्ट्या केल्या मी आणि नंतर आमटी फोडणी तयार करायला घेतली. टोप ठेवला आहे, त्यामध्ये तेल घातलं आहे फोडणीपुरतं, लसूण वापरायचा आणि ताजी चटणी असल्यामुळे ह्यामध्ये जास्त मसाला मी घातला नाही आणि नमकसुद्धा घातलं नाही. ताज्या चटणीचा वगैरे खारटपणा तसाच असतो आणि मसालासुद्धा ना कडक वास असतो, त्यामुळे मसाले इथं कमी वापरून मी तर आमटी केली आहे. हा गरगटा तयार केला आहे. तर हळद घातली आहे, भरपूर असा लसूण चेचून घातला आहे आणि आपली नवीन चटणी आमच्या इनबाईची ती घातली आहे आणि गरगटा आहे तो गरगरीत शिजला आहे तो घालून घ्यायचा आणि पाणी आहे ते घट्ट पातळ असं काय न घालता आमच्या पाण्यानंच ते होतं. जेवढं पाणी होतं तेवढंच पाणी मी इथं आमटी केली, अगदी कचकचीत छान अशी. म्हटलं तेवढंच गरमागरम भात आणि गरमागरम आमटी खायची. खूप छान अशी आमटी तयार झाली आणि चवीला आणि वाटलासुद्धा नाही की हा गरगटा मेथीचा आणि कांद्याच्या पातीचा केला आहे. नवीन चटणी असल्यामुळे ह्याची चवसुद्धा छान लागत होती आणि एक नंबर असा गरगटा तयार झाला आहे. ही रेसिपी बघायला आवडली असेल तर प्लीज आपल्या सोनाली किचनला जाता जाता सबस्क्राईब मात्र करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.